नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। अमरावती हादरले, 180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल, आरोपी मोहम्मद अयाजला बेड्या। 2029 सालापासून लोकसभेच्या जागा 545 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव, महिलांना 33% आरक्षणही मिळणार। पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी 40 मिनिटे फोनवर केली चर्चा, म्हणाले भारताचे लोक तुमच्यावर प्रेम करतात आणि पेट्रोल 18 तसेच डिझेल 35 रुपयांनी महाग होण्याची शक्यता, तेल कंपन्या तोट्यात। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी बीड शहरात निळा जनसागर उसळल्याचे चित्र आज सकाळी दिसून आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीम जय भीम अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता। सर्वत्र जय भीमचीच गर्जना ऐकण्यास मिळत होती। यावेळी जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, जिल्हा परिषदेचे सीईओ जितीन रहमान, युवा रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, एसडीएम कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडशे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच आमदार संदीप क्षीरसागर, नगराध्यक्षा सौ प्रेमलता पारवे, डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर, नगरसेवक शुभम धूत, नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब, गटनेते खुर्शीद आलम, राष्ट्रवादीचे प्रवक्ता भागवत तावरे आदींसह भीमसैनिकांच्या प्रचंड जनसमुदायाने बाबासाहेबांना अभिवादन केले। बीड जिल्ह्यातील CIIT कौशल्यवर्धन केंद्र प्रकल्पाची आज दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत जुलै 2026 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या, जेणेकरून नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचा लाभ घेता येईल। मान्सूनपूर्वी काम पूर्ण व्हावे यासाठी MIDC, टाटा टेक्नॉलॉजी, MSEB तसेच संबंधित विभागांना आवश्यक ती कार्यवाही तातडीने पार पाडण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। प्रकल्पाच्या जागेतील विद्युत तारा व खांबांमुळे निर्माण झालेला अडथळा पुढील 15 दिवसात दूर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। तसेच प्रकल्प परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेजारील वापरात नसलेली MIDCची जागा पार्किंगसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले। प्रकल्पाच्या मागील भागात पाणी साचून स्थानिकांना त्रास होऊ नये यासाठी नाली व्यवस्थापन, पाईपलाईन व शोष खड्ड्यांद्वारे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या। गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका भरधाव हायवाने पायी चालत जाणाऱ्या एका तरुणास जोरदार धडक दिल्याने सदर तरुण हा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली। भागवत सखाराम कांबळे वय 28 वर्ष असे मयत तरुणाचे नाव असून ते गडी माजलगाव महामार्गावर सिरसदेवी फाटा परिसरातून सोमवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास पायी जात होते। याच वेळी अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या एका हायवाच्या मद्यधुंद चालकाने त्याच्या ताब्यातील हायवा निष्काळजीपणे चालवून भागवत कांबळे यांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। तर या परिसरात रात्रंदिवस चालणाऱ्या या अवैध वाळू वाहतुकीमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून प्रशासनाचे वाळू माफियांना अभय आहे की काय असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयात आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री आघाव सर, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक श्री गर्जे सर, पर्यवेक्षक श्री ढोकर सर व श्री आराग सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। तर यावेळी श्री गर्जे सर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला। तर आपल्या अध्यक्षीय समारोपातून श्री आघाव सर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या मूल मंत्रांसह शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा मौलिक शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे जीवन कार्य विशद केले। सूत्रसंचलन श्री DP डोळे सर यांनी तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक श्री ढोकर सर यांनी मानले। बीड जिल्ह्यातील बंद पडलेल्या सर्वच विविध मल्टीस्टेट आणि पतसंस्थांमधील हजारो ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी बीड जिल्हा प्रशासन आता ऍक्शन मोडमध्ये आले आहे। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक आढावा बैठक पार पडली।
त्यांनी बीड जिल्ह्यातील 11 पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती, लिलाव आणि कर्ज वसुलीच्या कामाचा आढावा घेतला. प्रामुख्याने परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट, सामाजिक परिवर्तन नागरी सहकारी पतसंस्था, मराठवाडा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, हिंदवी स्वराज्य अर्बन, ज्ञानराधा क्रेडिट सोसायटी, राजस्थानी मल्टीस्टेट, शुभ कल्याण क्रेडिट सोसायटी, छत्रपती मल्टीस्टेट, मातोश्री क्रेडिट सोसायटी, साईराम अर्बन आणि मेरिट लँडमार्क्स कंपनी यांचा समावेश होता. या बैठकीत औसायाक यांनी कर्ज वसुलीच्या कार्यवाहीस गती द्यावी, बनावट कर्ज प्रकरणे आढळल्यास कारवाई करावी, MPID न्यायालयात दाखल प्रकरणात सक्षम प्राधिकारी यांनी सरकारी वकिलामार्फत भक्कमपणे बाजू मांडून जप्त मालमत्तांच्या लिलावाची परवानगी घ्यावी, मालमत्तांचा शोध घेऊन पुरवणी प्रस्ताव पाठविण्यात यावा, मुख्य जिल्हा न्यायाधीश यांना पत्र देऊन MPID प्रकरणबाबत कामकाज गतीने होण्यासाठी विनंती करावी, जप्त मालमत्तांचे हस्तांतर होऊ नये म्हणून नोंदणी महानिरीक्षक यांना पत्र द्यावे, सर्व प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिट व सहकार विभागाचे ऑडिट करून घ्यावे असे निर्देश देत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातील 11 मोठ्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती, लिलाव आणि कर्ज वसुलीच्या कामाचा सविस्तरपणे आढावा घेतला. यावेळी माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे सोमवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास एका शेततलावात बुडून 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. रितेश दीपक वाघमारे असे मृत तरुणाचे नाव असून रितेश हा सोमवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत गावातील एका शेततलावावर पोहण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर इतर मित्र तिथून निघून गेले, मात्र रितेश आणि त्याचा एक सहकारी मित्र तिथेच थांबले होते. यावेळी काठावर बसून कपडे धुत असताना रितेश याचा पाय घसरला आणि तो थेट खोल पाण्यात पडला. रितेशला पोहता येत नसल्याने तो स्वतःचा जीव वाचवू शकला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळातच त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी शेततलावाकडे धाव घेतली. रितेशला तातडीने पाण्याबाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. अवघ्या 18 वर्षाच्या रितेशच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून वाघमारे कुटुंबियांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत रितेश याच्या पश्चात आई वडील, आजोबा आणि एक भाऊ असा परिवार आहे. आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे आज ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच रणजित ढोबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रथम नागरिक नंदकिशोर करांडे, सेवा सोसायटी चेअरमन सुभाष तात्या गणगे, बबनराव करांडे, भाजपा उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक मल्हारी अण्णा करांडे, महादेव करांडे, फक्कड नरवडे, शरद नरवडे, बाळासाहेब काका करांडे, राजाभाऊ चव्हाण, जालिंदर देवकर, सतीश कनसे, दादा मस्के, रामभाऊ करांडे, विजय करांडे, संतोष नरवडे आदी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.